सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्या रेशमी शालीने नटल्या होत्या. पावसाळा नुकताच ओसरला होता. डोंगराच्या कड्यांवरून अजूनही धबधबे उंचावरून कोसळत होते. झाडांच्या पानांवर पावसाच्या थेंबांचे मोती चमकत होते. पण या निसर्गसौंदर्याच्या मागे एक अदृश्य सावली वाढत चालली होती, बिजापूरच्या दरबारातून उठलेलं वादळ. राजगडावरील पहारेकऱ्यांना काही दिवसांपासून विचित्र हालचाली दिसत होत्या. दूरच्या टेकड्यांवर धुळीचे लोट दिसत, कधी घोड्यांच्या टापांचा आवाज वाऱ्यात मिसळून कानावर येत असे. गडाच्या पायथ्याशी लोकांच्या ओठांवर एकच शब्द, अफझलखान. त्या दिवशी सायंकाळी दरबार बोलावण्यात आला. सभागृहात मंद मशालींचा प्रकाश थथरत होता. भिंतींवर टांगलेल्या तलवारींच्या पात्यांवर सोनसळी झळाळी पसरली होती. महाराज गादीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा असला तरी डोळ्यांतली ठाम चमक लपून राहत नव्हती. सभासद, सरदार आणि मावळ्यांचे प्रमुख रांगेत उभे होते. गडावरची हवा जड झाली होती, जणू प्रत्येक श्वासात युद्धाचा वास मिसळला होता. पहिला बोलला तो पंताजी गोपीनाथ. महाराज, अफझलखान हा रणभूमीवर भयंकर. त्याची उंची, ताकद आणि कपटीपणा सर्वांनाच ठाऊक आहे. त्याला थेट भिडणे धोक्याचे ठरेल. त्यावर दुसरा सभासद उभा राहिला. हो महाराज, त्याची फौज आपल्या दुप्पट आहे. तो डोंगर सपाट करून टाकेल. काही क्षण महाराज शांत बसले. सगळ्यांचे नजर त्यांच्या दिशेने वळल्या. मग त्यांनी हळूच उठून सभागृहात फेरफटका मारला. माझ्या सरदारांनो, आपण कधी बलावर लढलो का? आपल्या तलवारीला धार मिळते ती युक्तीवरून. डोंगर आपले आहेत, पायवाटा आपल्याला ओळखीच्या आहेत. अफझलखानाला आपण आपल्या खेळाच्या मैदानावर खेचू आणि मग त्याचा शेवट आपल्या हातांनी करू. महाराजांचा आवाज जणू रणशिंगासारखा घुमला. खोलीतील प्रत्येकाच्या डोळ्यांत ज्वाला पेटली. त्या रात्री राजगड झोपला नाही. पहारेकरी कड्यांवरून लक्ष ठेवून होते. तळपत्या मशालींच्या प्रकाशात मावळ्यांची शस्त्र धारदार केली जात होती. सह्याद्रीच्या कड्यांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने जणू सांगितलं, वादळ येत आहे, पण यावेळी डोंगरच गरजतील. सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्या रेशमी शालीने नटल्या होत्या. पावसाळा नुकताच ओसरला होता. डोंगराच्या कड्यांवरून अजूनही धबधबे उंचावरून कोसळत होते. झाडांच्या पानांवर पावसाच्या थेंबांचे मोती चमकत होते. पण या निसर्गसौंदर्याच्या मागे एक अदृश्य सावली वाढत चालली होती, बिजापूरच्या दरबारातून उठलेलं वादळ. राजगडावरील पहारेकऱ्यांना काही दिवसांपासून विचित्र हालचाली दिसत होत्या. दूरच्या टेकड्यांवर धुळीचे लोट दिसत, कधी घोड्यांच्या टापांचा आवाज वाऱ्यात मिसळून कानावर येत असे. गडाच्या पायथ्याशी लोकांच्या ओठांवर एकच शब्द, अफझलखान. त्या दिवशी सायंकाळी दरबार बोलावण्यात आला. सभागृहात मंद मशालींचा प्रकाश थथरत होता. भिंतींवर टांगलेल्या तलवारींच्या पात्यांवर सोनसळी झळाळी पसरली होती. महाराज गादीवर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा असला तरी डोळ्यांतली ठाम चमक लपून राहत नव्हती. सभासद, सरदार आणि मावळ्यांचे प्रमुख रांगेत उभे होते. गडावरची हवा जड झाली होती, जणू प्रत्येक श्वासात युद्धाचा वास मिसळला होता. पहिला बोलला तो पंताजी गोपीनाथ. महाराज, अफझलखान हा रणभूमीवर भयंकर. त्याची उंची, ताकद आणि कपटीपणा सर्वांनाच ठाऊक आहे. त्याला थेट भिडणे धोक्याचे ठरेल. त्यावर दुसरा सभासद उभा राहिला. हो महाराज, त्याची फौज आपल्या दुप्पट आहे. तो डोंगर सपाट करून टाकेल. काही क्षण महाराज शांत बसले. सगळ्यांचे नजर त्यांच्या दिशेने वळल्या. मग त्यांनी हळूच उठून सभागृहात फेरफटका मारला. माझ्या सरदारांनो, आपण कधी बलावर लढलो का? आपल्या तलवारीला धार मिळते ती युक्तीवरून. डोंगर आपले आहेत, पायवाटा आपल्याला ओळखीच्या आहेत. अफझलखानाला आपण आपल्या खेळाच्या मैदानावर खेचू आणि मग त्याचा शेवट आपल्या हातांनी करू. महाराजांचा आवाज जणू रणशिंगासारखा घुमला. खोलीतील प्रत्येकाच्या डोळ्यांत ज्वाला पेटली. त्या रात्री राजगड झोपला नाही. पहारेकरी कड्यांवरून लक्ष ठेवून होते. तळपत्या मशालींच्या प्रकाशात मावळ्यांची शस्त्र धारदार केली जात होती. सह्याद्रीच्या कड्यांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने जणू सांगितलं, वादळ येत आहे, पण यावेळी डोंगरच गरजतील. राजगडाच्या माथ्यावर त्या दिवशी सकाळचा सूर्य जरा लवकर उगवल्यासारखा भासत होता. पण गडावरील वातावरण मात्र नेहमीसारखं नव्हतं. प्रत्येक चेहरा गंभीर, प्रत्येक नजर सतर्क. गुप्तहेराचा आगमन. गडाच्या मुख्य दरवाजातून धुळमाखलेला एक मावळा धावत आला. त्याच्या पायात चप्पल नव्हत्या, अंगावर फक्त झब्बा, पण श्वास जड झाला होता. महाराज, बातमी, अफझलखान साताऱ्याकडे वळला आहे. 3 दिवसांत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी येईल. सभासदांच्या चेहऱ्यांवर चिंता पसरली. काहींनी एकमेकांकडे भीतीने पाहिलं.
महाराजांचा गुप्त डाव. शिवाजी महाराजांनी सर्वांना शांत राहण्याचा इशारा दिला. आपण उघड रण करणार नाही. अफझलखान हा गर्विष्ठ आहे. आपण त्याला आमंत्रण देऊ भेटीसाठी, पण ही भेटच त्याचा अंत ठरेल. महाराजांचा आवाज स्थिर होता, पण त्यात एक अशी धार होती की जणू तलवार हवेत वाजली. त्यांनी प्रतापगडावर खास व्यवस्था करण्याचे आदेश दिले. गडाच्या पायथ्याशी मावळ्यांचे तुकडे लपवून ठेवायचे. पायवाटा बंद करायच्या, पण गुप्त मार्ग मोकळे ठेवायचे. भेटीच्या ठिकाणी अशी जागा निवडायची जिथून गडाला तातडीने मदत पोहोचेल. मावळ्यांची शपथ. त्या रात्री गडाच्या अंगणात मशाली लावल्या गेल्या. जमलेल्या मावळ्यांसमोर महाराज उभे होते. ही भेट म्हणजे केवळ अफझलखानाचा अंत नाही, ही स्वराज्याच्या विश्वासाची परीक्षा आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून जो माझ्यासोबत असेल त्याने भगव्या पताकेसमोर शपथ घ्यावी. एकामागून एक मावळे पुढे आले. तलवारीवर हात ठेवून शपथ घेतली, जीवापाड महाराजांसाठी, जीवापाड स्वराज्यासाठी. गुप्त पत्र. दुसऱ्या दिवशी बिजापूरच्या छावणीत अफझलखानापर्यंत एक संदेश पोहोचला. स्वराज्याचा राजा शिवाजी राजे अफझलखानास मैत्रीच्या भेटीस सादर आमंत्रण देतात. प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरलेल्या ठिकाणी आपण एकटेच भेटावे. अफझलखानाच्या ओठांवर गर्विष्ठ हसू उमटलं. हा मराठा आता शरण आला, तो मनात म्हणाला. पण सह्याद्रीच्या सावलीत प्रतापगडाच्या दगडाखाली वेगळीच तलवार धार लावत होती.